अध्यात्म आणि मीडिया यांचा संगम. बिदाल येथे डिजिटल मीडियाचा सत्कार संपन्न. ब्रह्मकुमारी संस्था बिदाल यांच्या वतीने माण तालुका डिजिटल मीडियाच्या सदस्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. समाजात सकारात्मकता, आध्यात्मिक विचार आणि सामाजिक जबाबदारी पोहोचवण्यासाठी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची दखल घेत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित ब्रह्मकुमारी संस्थेच्या बहिणींनी मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनात मनशांतीसाठी स्वतःला वेळ देणे ही काळाची गरज आहे. मानसिक ताणतणाव, स्पर्धा आणि अस्थिरता वाढत असताना अंतर्मुख होऊन स्वतःशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्यास माण तालुक्यातील विविध डिजिटल मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने डिजिटल मीडियाच्या समाज घडणीतल्या भूमिकेचे कौतुक करत सत्य आणि सकारात्मकतेचा संदेश पसरवण्याचे आवाहन करण्यात आले. सत्कार स्वीकारताना डिजिटल मीडियाच्या सदस्यांनी ब्रह्मकुमारी संस्था बिदाल यांचे आभार मानत समाज हिताचे कार्य अधिक जबाबदारीने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. हा सत्कार सोहळा शांत, प्रेरणादायी आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. बरेच युवक जे आहेत ते बेरोजगारीतून क्रिएटिव्ह दिशेला लागलेले आहेत. अनेक महिलांच्या मध्ये मधुरता आल्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये होणारे संघर्ष सुद्धा कमी झालेले आहेत. तर असे खूप प्रॅक्टिकल अनुभव या राजयोगाचे बरेच जण अनुभव करत आहेत. त्याचबरोबर आज आपण बघतो की ही भागदौड करत असताना कधी कधी आपल्या मनामध्ये एवढा मानसिक ताण निर्माण होतो की आपण एकमेकांच्या वरती चिडचिडपणा पण आपण खूप करतो, क्रोध वाढतो. तर हा क्रोध सुद्धा आपला राजयोगाच्या अभ्यासामुळे कमी होतो. तर अशा प्रकारे ही ब्रह्मकुमारी संस्था वेगवेगळ्या प्रभागांच्या मार्फत कार्य करत आहे. एकूण ह्या संस्थेचे 19 प्रभाग आहेत आणि त्याच्यामध्ये एक मीडिया प्रभाग पण आहे की ज्यामध्ये आपण या मीडिया क्षेत्राशी निगडीत पत्रकार, वार्ताहर आणखीन जे काय आहेत या प्रभागाशी कनेक्टेड लोक, तर त्यांना वेगवेगळी माहिती त्यांना पुरवली जाते, मार्गदर्शन केलं जातं. आणि माउंट आबू जे आमचं हेडक्वार्टर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा कॉन्फरन्स वगैरे घेतलं जातं. तर त्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्या मीडियामधल्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली जाते की आज आपण मीडिया म्हटलं की एक मनामध्ये विचार असतो की लेटेस्ट माहिती, आपली माहिती आपल्या चॅनेलद्वारे, आपल्या पत्रकाद्वारे आपण जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवूया. आणि त्यामुळे तुमचा रोल कसा आहे की एखादी बातमी, तो संदेश तुम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांच्यामधला तुम्ही कोण आहात? एक दुवा आहात. जसं की बरीच माहिती लोकांना माहीत नसते, परंतु बऱ्याच गोष्टी त्या तुम्हाला माहीत असतात आणि ती बातमी देण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करून त्या ठिकाणी पोहोचत असता. वेळ कुठलीही असू दे, तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचून तुमची न्यूज बनवायची असते. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला खूप टेन्शन सुद्धा येत असेल. म्हणूनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आज तुमच्या ह्या सत्काराच्या माध्यमातून एक तुमची आध्यात्मिक बहीण या नात्यानं मला असं वाटतं की तुम्ही पण तुमच्या लाईफला एक शांतीचं लाईफ बनवू शकता. तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही पण हा जो मेडिटेशन आहे तुम्ही जाणून घ्या, त्याचा जीवनामध्ये वापर करा. आणि मीडियाच्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा तुम्हाला काही पारिवारिक जबाबदाऱ्या पण आहेत, ते पण तुम्ही साथ करत असाल. मग त्याचा बॅलन्स पण तुम्हाला ठेवावा लागत असेल.
आज मीडिया म्हटलं की आपण जास्त बातम्या कुठल्या बघत असतो की जे काही सणसणीत बातमी आहे, चटकदार बातमी आहे, ती आपण जनतेपर्यंत पोहोचूया, जास्त आपले व्ह्युअर्स बनवू देत, असा एक उद्देश असतो. परंतु आज आपण काही पॉझिटिव्ह बातमी पण देऊ शकतो. आज लोकांना काही काही ही सवय असते की सकाळी उठल्यानंतर चहाचा कप एका हातात आणि एका हातात न्यूजपेपर किंवा त्या चॅनेलच्या द्वारे मिळणाऱ्या बातम्या की आज काय होत आहे जगामध्ये, आज तालुक्यामध्ये काय होत आहे, आपल्या गावामध्ये काय होत आहे, हे ऐकण्याची किंवा जाणून घेण्याची त्यांना इच्छा असते. परंतु सकाळच्याच वेळेला की जो दिवसाची सुरुवात आहे त्यावेळेला जर आपल्या मनामध्ये आपण अशा निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या तर मनामध्ये विचार सुद्धा चुकीचे येऊ शकतात. त्यामुळं असं वाटतं की आपण या माध्यमातून समाजामधल्या लोकांची मानसिकता सुद्धा पॉझिटिव्ह बनवू शकतो. त्यामुळं या ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा जो मीडिया प्रभाग आहे तो आज हे आवाहन करत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह पण काही गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आजचा हा जो महिना आहे ना, चालू महिना, हा खूप श्रेष्ठ महिना आहे. तुम्ही जेव्हा एंट्री केला तर हॉलमध्ये पाहिला असणार की त्या ठिकाणी एक स्तंभ आहे. तर तो स्तंभ कशाचं प्रतीक आहे, तर हे जे समोर फोटो आहे तर ब्रह्माकुमारीज विद्यालयाचे हे आद्य संस्थापक आहेत की ज्यांनी जानेवारी महिन्यामध्ये आपलं संपन्नतेचं स्वरूप प्राप्त केलं. 18 जानेवारी 1969 साली त्यांनी आपलं जे काही अलौकिक संपन्नतेचं स्वरूप होतं ते स्वतः धारण केलं आणि त्यांचा या सृष्टीमध्ये देहावसन झालं. म्हणून 18 जानेवारी हा दिवस प्रजापिता ब्रह्माबाबा यांचा तो स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि माउंट आबू राजस्थानमध्ये आमचं जे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी सेम टू सेम अशाच प्रकारचा तो स्तंभ आहे. त्यांचा स्मृती स्तंभ म्हटला जातो आणि त्याचं नाव आहे शांती स्तंभ. तर त्या स्तंभाला 4 त्याचे वेगवेगळे विषय आहेत, 4 गुण त्या स्तंभावरती लिहिले आहेत. जसं स्तंभला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये टॉवर म्हणतो. आणि आजकाल जिथं तिथं काय आहे, मोबाईलचे टॉवर आहेत. आणि ज्या भागामध्ये मोबाईलचा टॉवर नाही आहे तर आपण म्हणतो मला मोबाईलला काही रेंज नाही आहे, मला कोणी कॉल केला तर मला व्यवस्थित ऐकायला येत नाही, किंवा एखादा व्हिडिओ मी डाउनलोड करू शकत नाही, काही फोटोज मी पाहू शकत नाही, कारण रेंजचा तिथं अभाव आहे. तशाच प्रकारे आपलं जीवन जगत असताना आपला सुद्धा कनेक्शन कुणाशी पाहिजे, परमात्मा टॉवर हाऊसची पाहिजे, की जो परमात्मा गुणांचा टॉवर आहे. आणि त्या परमात्म्याकडूनच हे गुण प्राप्त करून ब्रह्माबाबांनी आपलं जीवन संपन्न बनवलं. तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये असीम शांती धारण केली. तर ते इतकं शांतीमध्ये ध्यान करायचे की कधी कधी त्यांना असं व्हायचं की घड्याळ सुरू असतं ना, तर घड्याळ सुरू असताना त्याचे काटे फिरत असतात, तर त्या काट्याचा सुद्धा आवाज त्यांना वाटायचा की हा आवाज पण नकोय, मला फक्त शांतीच पाहिजे. इतकं ते डीप सायलेन्सचा अनुभव करत होते. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये पवित्रता धारण केली, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञान धारण केलं, त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुख धारण केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये धारण केल्या आणि त्या दुसऱ्यांना सुद्धा दान केल्या. आणि ते हयात असताना सुद्धा ते देत राहिले. आणि आज ते आपल्यामध्ये साकार स्वरूपामध्ये नाही आहेत, परंतु ते अव्यक्त स्वरूपामध्ये आजही संपूर्ण समाजाला सुख देत आहेत, शांती देत आहेत, पवित्रता, ज्ञान देत आहेत. आणि म्हणून त्यांचा तो स्मृतीस्तंभ आज आपण ह्या महिन्यामध्ये सगळ्यांना सुद्धा तो अनुभव इथं पण व्हावा म्हणून इथं आपल्या ब्रह्माकुमारी शाखेमध्ये तो साकार केलेला आहे. तर हा सुंदर महिना आहे. आणि मला या ठिकाणी हे आवर्जून सांगावंसं वाटतं की या ब्रह्माबाबांच्याच काळामध्ये की सत्संग हा छोट्या स्वरूपामध्ये चालू होता आणि समाजामध्ये एक नवीनच वेगळी ज्ञानाची दिशा आपण सगळ्यांना देत होतो. परंतु काही
लोकांना हे ज्ञान पटत नव्हतं आणि त्यामुळे ते विरोध करत होते. तर तेव्हा एक पत्रकार होते, पत्रकार म्हणजे त्यांचं हे होतं, दैनिक होतं, आणि त्या पत्राचे जे संपादक आहेत तर त्यांनी ब्रह्माकुमारीच्या विषयी खूप चुकीची माहिती आपल्या पत्रकामधून त्यांनी आऊट केली. खूप 2-4 पानाची माहिती त्यांनी आऊट केली. आणि तेव्हा जे काही सत्संगामध्ये येणारे भाऊ बहिणी होते त्यांना हे दिसून आलं की ही खूप चुकीची माहिती दिलेली आहे, त्यांनी इथे येऊन समजून घेतलेलं नाहीये आणि न समजून घेता त्यांनी ही माहिती चुकीची जनतेपर्यंत आज पोहोचवत आहेत. त्यामुळे आपण काय करूया की त्यांच्यावरती केस घालूया. परंतु हे जे ब्रह्मा बाबा आहेत त्यांनी सांगितलं की हे आपण करायचं नाही. तर मग सगळ्यांनी विचारलं का नाही करायचं, तर बाबा म्हटले की कारण तो पण माझाच मुलगा आहे आणि वडील कधी मुलाच्या विरुद्ध कुठं केस घालत नाही, कधी तक्रार करत नाही. परंतु आज त्यांनी जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवलेलं आहे. आज आपलं कार्य कुठंतरी कोपऱ्यात आहे, परंतु आज त्यांचं दैनिक खूप ठिकाणी जाणार, अनेक लोक वाचणार आणि वाचून ते इथपर्यंत येणार की खरोखर इथं अशा पद्धतीचं काही चुकीचं चालू आहे का, त्याची पडताळणी करण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी इथे येणार. त्यामुळं त्यांनी निगेटिव्ह रीतीनं का असेना आपला काय केलेला एक प्रकारे प्रचारच केलेला आहे आणि एक प्रकारे तो पब्लिसिटीच त्यांनी केलेली आहे. त्यामुळं आपण उलट मनापासून त्यांना काय केलं पाहिजे, खूप दिलसे शुक्रिया केलं पाहिजे की छान केलं, आम्ही जिथं पोहोचू शकलेलो नाही तिथं तुमच्या दैनिकामार्फत आमचं हे कार्य तरी निगेटिव्ह पद्धतीने पोहोचेल, परंतु लोक इथं जाणून घेण्यासाठी येणार. नुसतंच तुम्ही सांगितलं म्हणून त्याला सत्य ते मांडणार नाहीत. तर अशा पद्धतीनं की निगेटिव्ह पण बातमी देतो परंतु पॉझिटिव्ह पण जरूर देऊ शकतो. कारण आज ह्या जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण होतात आणि असंच आपण आपल्या ह्या फील्डमध्ये आज ह्या समाजाला चांगल्या गोष्टी पुरवल्या तर नक्कीच ह्या समाजामधली जी मानसिकता आहे ना ती चांगली बनेल आणि समाजामध्ये लोक चांगल्या गोष्टींचं अनुकरण करतील. कारण आज आपण बघतो की खूप वाईट गोष्टी घडत आहेत, क्रोधवश होऊन मारामाऱ्या होत आहेत किंवा कामविकाराच्या वश होऊन संबंध सुद्धा खराब बनत चाललेले आहेत, लोभी वृत्तीनं चोऱ्या माऱ्या होत आहेत. तर ही एक मानसिकता आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामधली ती मानसिकता आहे आणि त्या घटना घडल्यानंतर आपण त्याची न्यूज देतो, म्हणजे चुकीच्याच गोष्टींचा आपण प्रचार करतो. परंतु आपण चांगल्या गोष्टींचा पण प्रचार करू शकतो. शिवाय जसं आज तुम्ही एक न्यूज द्यायची आहे किंवा जिथं घटना घडली आहे तिथं जायचंय आपल्याला, म्हणजे तुम्ही बाह्य गोष्टींच्या वरती जास्त फोकस करता की आपल्याला बातमी द्यायची आणि त्याच्या जास्त शोधात राहता. तसंच आपल्या आंतर जगतामध्ये पण बऱ्याच गोष्टी काही घडत असतात. जसं आपल्याला बाह्य गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तसं ईश्वरानं पण सांगितलं की आपण आपल्या अंतरामध्ये पण कधी कधी स्वतःचा शोध घेतला पाहिजे की तिथं सुद्धा काय काय घडतं, माझ्या मनामध्ये सुद्धा काय काय घडतं ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे. मनामध्ये सुद्धा आपल्या कधी कधी निगेटिव्ह गोष्टी घडत असतात, तर त्याला आपण शोधून त्याला आपण काय केलं पाहिजे, चेंज पण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं अंतर्मुख झालं पाहिजे, त्यासाठी थोडंसं शांतीचा अनुभव घेतला पाहिजे. परंतु आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कोण थांबायलाच तयार नाहीत. बघा, प्रत्येक जण म्हणतो की मी फार बिझी आहे. जसं की आज आपण प्रोग्राम इथं ठेवला परंतु तुम्ही त्या टायमिंगला नाही येऊ शकला. मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही दुसरीकडं काहीच करत नसाल, तुमचं वेगळं काहीतरी काम असेल. परंतु आज हे आपण दुसऱ्यांच्यासाठी खूप करतो, कधी स्वतःसाठी पण आपण केलं पाहिजे. कारण जे स्वतःसाठी करणार तेच आपल्याबरोबर येणार आहे. आणि म्हणून मी आज या सत्काराच्या निमित्तानं मी तुम्हाला हे आवाहन करते की तुम्ही सुद्धा ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जो मेडिटेशनचा कोर्स शिकवला जातो, ज्याच्याद्वारे आपल्याला एकाग्रता करता येते, ज्याच्याद्वारे थोडी मनाला शांती मिळते, ताणतणाव आपला कमी होतो,
तर तो समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर तुमचं हे फील्ड आहे, याच्यामध्ये काही भाई व्यसन पण करत असतील, तर मी तुम्हाला असं म्हणेन की खूप सुंदर जीवन आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे आणि आपण व्यसनाला सुद्धा दूर करण्याचा संकल्प जरूर करा मनामध्ये. कारण ईश्वरानं जीवन वरदान रूपांमध्ये दिलेलं आहे आणि त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्याला आपण सुंदर बनवण्यासाठी त्याची आपण आरोग्याची काळजी पण जरूर घेतली पाहिजे. बाकी आज तुम्ही या ठिकाणी या ब्रह्मकुमारीज विद्यालयाच्या तर्फे हा जो छोटासा सत्कार आम्ही बहिणींनी या ठिकाणी ठेवलेला आहे, याच्यासाठी तुम्ही मान देऊन आला, वेळ काढून आला, याबद्दल मी तुमचे मनपूर्वक खूप खूप आभार मानते. पुन्हा एकदा तुमचं मी खूप दिलापासून स्वागत करते, अभिनंदन करते. आणि आपल्या विद्यालयाचे खूप सुंदर सुंदर कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमाचे सुद्धा वेळी तुम्ही आलात तर खूप ठिकाणी लोकांच्या पर्यंत हे कार्य पोहोचेल अशी मी तुम्हाला विनंती करते. तर आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही आलेला आहात, परंतु इथं तुमची ओळख पण झाली पाहिजे. तर तुमची ओळख पण काय आहे ते तुम्ही इथे सांगा आणि थोडंसं या पत्रकार दिवसाबद्दल तुमची जी काही माहिती आहे ती पण आम्हाला सांगा. ओम शांती. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.